नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 30 डिसेंबर 2025 वार मंगळवार, गुंटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये गाड्यांची आवक कांद्यासाठी मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या तसेच फुलांच्या दरामध्ये देखील आपल्याला चढ उतार कायम पाहायला मिळते। तर मागणी देखील आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते। तर चल पाहू की आज काय बदल झालेला पाहायला मिळते। आज कांद्यांची आवक जर पाहिले तर साधारणतः 160 गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते। जुन्या तसेच नवीन कांद्याची आवक देखील आपल्याला 70 ते 80 गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला जुन्या कांद्याची झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये जुन्या कांद्यासाठी 16 रुपयापर्यंत, एकच दुसऱ्या वक्तासाठी 18 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळते। सरासरी मार्केटमध्ये जुन्या कांद्याचे दर जर पाहिलं तर 8 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात जुन्या कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर नवीन कांद्यासाठी साधारणतः दर जेथे 23 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये 5 ते 7 रुपयापासून देखील चिंगडी कांद्याचे नवीन कांद्यासाठी दर पाहायला मिळते। पासलीची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 1 ते 2 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला मिळतात। फिंगडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फिंगडीचे दर जे आहेत 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर टेटसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील टेटससाठी दर पाहायला मिळते। कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबचे दर जे आहेत 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। त्याचबरोबर लाल गुलाबची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 160 रुपयापर्यंत दर उच्चांकी पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील लाल गुलाबचे दर पाहायला मिळतात। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। गुलशेडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलशेडी स्टिकसाठी साधारणतः 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। झेंडूची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूचे दर जे आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी 36 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। त्याचबरोबर लाल झेंडूचे दर जे आहेत 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहेत 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे आहेत साधारणतः गावरान कोथिंबीरसाठी 5 रुपये तर विलायती कोथिंबीरसाठी 1 रुपये ते 3 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर आहे। त्याचबरोबर दर ही बरेच दिवसापासून कमी असलेले पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहेत 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 2 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला मिळतात। वाटाण्याची गाड्यांची आवक जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गाड्यांची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पाहायला मिळतात। हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। कोबीची आवक पाहिले तर साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये 14 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळते। आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे आहेत साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात। काळ्या भरताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहेत 25 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील जळगाव वांग्याचे दर पाहायला मिळतात। आलेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आलेचे दर जे आहेत साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी दर जे आहेत साधारणतः 30 रुपयापासून देखील आलेसाठी दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे आहेत साधारणतः 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी
7 ते 8 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला होते. हलके माल जे ते 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला होते. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 270 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 220 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला होतात. कापडाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 12 रुपये हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते. ग्रीनची चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते. चवळीची शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. बीटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील बीटांचे दर पाहायला होतात. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी 20 रुपयापर्यंत दर पाहायला होतं. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. त्याचबरोबर हिरव्या चणा काकडीसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत दर पाहायला होतं. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे आहेत साधारणतः 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला होतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तैवान तसेच व्हीएनआर पेरूसाठी साधारणतः व्हीएनआर पेरूसाठी 40 रुपयापर्यंत तर पिंक तैवान पेरूसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होते. लिंबाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबाचे दर जे आहेत 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील लिंबाचे दर पाहायला होतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे आहेत साधारणतः 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर लहान साईजमध्ये साधारणतः दर जे आहेत 120 ते 140 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांची आवक पाहायला होते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आवक पाहायला होते. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे आहेत साधारणतः 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते. खरबूजची आवक आज मार्केटमध्ये वाढलेली पाहायला होती. त्याचबरोबर दरही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतात. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये खरबूजचे दर पाहायला होते. सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांचे दर जे आहेत साधारणतः 21 रुपयापर्यंत दर पाहायला होते.